राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मेडिकल कॉलेजना या ठिकाणी दणका दिलेला पाहायला मिळतोय। कोकणातील या दोन्ही कॉलेजना या परिषदेनं दंड ठोठावलेला आहे। शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुरे शिक्षक यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालयांना 12 लाखांचा दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे। राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेनं हा दणका दिलेला पाहायला मिळतोय। सुधारणेसाठी या दोन्ही मेडिकल कॉलेजना या ठिकाणी 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा या विषयामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळतात। राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची देशभरामध्ये असलेल्या मेडिकल कॉलेजची जी आहे ती काटेकोर या ठिकाणी तपासणी होताना पाहायला मिळते आणि सध्या अपुऱ्या सेवा सुविधा आणि शिक्षकांची कमतरता यामुळे दोन्ही या मेडिकल कॉलेजना या ठिकाणी 12 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।